सोलापूर शहराच्या 70 फूट रोड परिसरात शिवकुमार ज्वेलर्सवर भर दिवसा तिघा चोरट्यांनी दरोडा घातलेला होता आणि या घटनेनं संपूर्ण सोलापुरात सराफ बाजारांमध्ये खळबळ उडालेली होती। पोलिसांच्या तपासावर देखील तपास कधी होणार असा सवाल विचारला जात होता। मात्र आता सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने शिवकुमार ज्वेलर्सवर घातलेल्या दरोडा प्रकरणी आता 2 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे। या संदर्भात पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिलेली आहे। शिवकुमार ज्वेलर्सवर 7 तारखेला जो दरोडा टाकलेला होता त्या प्रकरणी आता जिलानी मोहम्मद रफिक दामटे सध्या राहणार 70 फूट रोड नूरुल इस्लाम मस्जिदच्या बोळात सोलापूर, मूळ राहणार लक्ष्मीनगर फिरदौस मस्जिदच्या पाठीमागे एरवडा पुणे। दुसरा आरोपी साहिल उर्फ भाई नबी नंदियाल वय 24 राहणार जामा मस्जिद समोर सलगरवाडी डोनगाव रोड सोलापूर आणि मूळ राहणार लक्ष्मीनगर एरवडा या दोघांना ताब्यात घेतलेला आहे। तर यापैकी रेहान उर्फ जड्डा रमजान लडाफ उर्फ शेख राहणार मिल्लतनगर शहाबाद कलबुर्गी कर्नाटक हा आरोपी सध्या फरार असल्याची माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिलेली आहे। एकंदरीत शिवकुमार ज्वेलर्सवर दरोडा कशा पद्धतीने टाकण्यात आलेला आहे या संदर्भात बोलताना पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सांगितलेलं आहे की या 3 चोरट्यांनी जे गुन्ह्यात जी दुचाकी सोडून पळून गेलेले होते ती दुचाकी कुर्डवाडी येथून चोरलेली होती आणि कुर्डवाडी येथून दुचाकी चोरल्यानंतर त्यांनी सोलापुरात येऊन दरोडा घातला। त्यापैकी सोन्याचे दागिने पळून नेलेले होते। या संदर्भात पोलीस आयुक्तांनी तपासांती जी महत्त्वाची माहिती दिलेली आहे त्यामध्ये 9 जूनला हे 3 आरोपी एकत्र आले आणि त्यांनी हा दरोडा टाकला आणि या गुन्ह्यामध्ये जी पिस्टल वापरण्यात आलेली होती ती पुण्यातून घेतल्याची एकत्रित माहिती पोलीस आयुक्तांनी दिलेली आहे। एकंदरीत या प्रकरणी महत्त्वाचा तपासाचा जो भाग आहे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तो अत्यंत उल्लेखनीय म्हणावा लागेल, कारण या दरोडा प्रकरणी एकूण 4 पथके या ठिकाणी तैनात करण्यात आलेली होती, रवाना करण्यात आलेली होती। 4 पथकांनी मिळून जवळपास 250 CCTV कॅमेऱ्यांची तपासणी केली आणि त्या कॅमेऱ्याच्या तपासणीतून या 3 पैकी 2 आरोपींना जेरबंद केलेला आहे आणि त्यापैकी एक आरोपी त्याच्या मागावर अजून पोलीस आहेत। या संदर्भात पोलीस आयुक्तांनी माहिती दिलेली आहे। नेमकं पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी शिवकुमार ज्वेलर्स प्रकरणी काय माहिती दिली पाहूयात आजच्या विशेष बातमीतून। झहूर सैयदसोबत अकबर बागवान, लोकप्रधान सोलापूर। 13/6/2026 रोजी दुपारी 12:30 वाजता दरम्यान सोलापूर शहरातील 70 फूट रोड भागात शिवकुमार ज्वेलर्स या ज्वेलरी दुकानामध्ये 2 नेकलेसच्या जबरी चोरी केल्याबद्दल सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केलेले आहेत। 480/2026 यात 3 इसमांनी दुकानामध्ये घुसून पिस्टलच्या दाग दाखवून हे घटना केलं होतं। त्यानुसार DCP क्राईम श्रीमती पाटील, DCP श्री यवलकर, ACP श्री पवार, श्रीमती कुरी, PI श्री माने, PI श्री बंडगर आणि त्यांच्या सर्व टीमनी यात शोधकाम सुरू केलं। यात क्राईम ब्रांचच्या 4 पथकांनी यात अतिशय चांगला काम करून शंकर दायगुडे, श्री शैलेश केडकर, श्री निलेश सोनवणे, श्री तुकाराम गाडगे अशा 4 ऑफिसर्सनी जवळपास 250 CCTV कॅमेराच्या तांत्रिक विश्लेषण करून गोपनीय माहितीदारांच्या आधारावर यांनी आरोपी आयडेंटिफाय केलेले आहेत आणि गोपनीय माहितीनुसार 2 इसम एक होंडा कंपनीच्या ॲक्टिवा मोटरसायकलवर अक्कलकोट रोडला महालक्ष्मी मंदिरानजीक हे नेकलेस विकण्याच्या साठी तिथं येणार आहे असा माहिती मिळाला। त्यावर टीम्सनी तिथं ट्रॅप लावून 2 इसमांना शिताफीने ताब्यात घेतलेले आहेत। आरोपीचं नाव आहे 1 नंबर जिलानी मोहम्मद रफिक दामटे वय 33। सध्याच्या त्यांचा पत्ता आहे नूरुल इस्लाम मस्जिदच्या बोळ्यात सोलापूरला आणि त्यांचे मूळ ते रहिवासी आहे
लक्ष्मीनगर फिरदोस मस्जिदच्या पाठीमागे येरवाडा पुणे. आणि दुसरी आरोपी आहेत साहिल उर्फ भाई नबी नंदियाल, वय 24. हे सध्या राहणार आहेत जमा मस्जिद समोर सलगरवाडी, दोंडगाव रोड. आणि त्यांच्याही मूळ रहिवासी आहे ते सर्वे नंबर 12 लक्ष्मीनगर येरवाडा. अशा 2 इसमपैकी म्हणजे त्यांच्या अंगजडतीतून एक पिस्टल, देशी बनावटीच्या पिस्टल आणि 3 जिवंत काडतूस आणि एक सोन्याचा नेकलेस अशा एक इसमाकडून आणि दुसऱ्या इसमाकडून एक सोन्याचा नेकलेस आणि रेडमी कंपनीचे मोबाईल आणि त्यांनी गुन्ह्यात वापरलेलं हे गाडी हे आम्ही ताब्यात घेतलेलं आहे. यात अधिक माहिती अशा मिळालेल्या आहेत. जे तिसरे इसम आहे जे अजून ताब्यात घेतलं नाही, त्यांचे शोध चालू आहे. रेहान उर्फ जड्या रमजान लडाफ म्हणून आहे. ते आहेत राहणार मिल्लत नगर, शहाबाद, कलबुर्गी, कर्नाटक राज्य. तेही सध्या रहिवासी आहे नुरानी मस्जिद शेजारी लक्ष्मीनगर येरवाडा पुणे. अशा त्यांनी हे तिन्ही एकत्र येऊन हे जे ज्वेलरी शॉपचे जे जबरी चोरी केलेले आहेत त्याचा प्लॅन करून त्यांनी केलेला आहे. त्यानुसार 12 तारीखला साहिल आणि रेहान जडिया अशा दोन्ही आरोपी कुर्दवाडी या ठिकाणीतून सुझुकी कंपनीच्या ॲक्सेस मोटरसायकल 12 तारीखला चोरी केलं आणि ते गाडी इथं चोरी करण्यासाठी वापरलेलं आहे. सो हे मोटरसायकल चोरी गुन्हा कुर्दवाडी पोलीस ठाणा सोलापूर ग्रामीण इथं या ठिकाणी 280/2026 भारतीय न्याय संहिता कलम 303 ब्रॅकेट 2 अन्वये गुन्हे दाखल आहे. आता अशा गुन्हे शाखेकडील श्री दायगुडे, श्री शैलेश केडकर, श्री तुकाराम गाडगे व श्री निलेश सोनवणे अशा या तपास पथकांनी अतिशय चांगले काम करून गंभीर स्वरूपाच्या जबरी चोरीच्या आणि एक मोटरसायकल चोरीच्या 2 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. यात गुन्ह्यात हे जबरी चोरीला गेलेले 2 सोन्याचे नेकलेस 20 ग्रामचे 1 आणि 18 ग्रामचे 1 अशा दोन्ही रिकवर झालेल्या आहेत. यांनी चोरलेले वाहन जे गुन्ह्यात वापरलेले जे वाहन आहे तेही रिकवर झालेले आहेत. देशी बनावटी पिस्टल व 3 जिवंत काडतूस आणि 2 मोबाईल फोन अशा एकूण 6,30,000 किमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आलेले आहेत. त्यांच्या बाकी कोर्टासमोर हजर करून बाकी जे कायदेशीर प्रक्रिया आहे ते चालू आहे. या कामगिरीबद्दल मी क्राईम ब्रांचच्या DCP डॉक्टर अश्विनी पाटील, DCP झोन श्री प्रीतम यावलकर, ACP क्राईम श्री दिलीप पवार, ACP डिव्हिजन श्रीमती कुरी, PI श्री अरविंद माने, PI श्री भंडगर, API श्री दायगुडे, श्री केडकर, श्री गाडगे, श्री निलेश सोनवणे आणि त्यांच्या पथकामधील सर्व अंमलदार श्री नंदराम गायकवाड, श्री अंकुश भोसले, जावेद जमादार, धीरज सातपुते, इम्रान जमादार, अनिल जाधव, विठ्ठल येलमार, विनोद राजपूत, सिद्धाराम देशमुख, विजयकुमार वाळके, तात्यासाहेब पाटील, अजिंक्य माने, संजय साळुंके, उमेश पवार, अभिजित दायगुडे, आबाजी सावळे, काशीनाथ वाघे, भारत पाटील, वसीम शेख, राजकुमार वाघमारे, महेश रोकडे, सुभाष मुंडे, राजकुमार पवार, शैलेश बुगड, महेश शिंदे, महेश पाटील, विद्यासागर मोहिते, वाजिद पटेल, योगेश बर्डे, राहुल तोगे, अभिजित पवार व सायबर पोलीस स्टेशनकडील पोलीस अंमलदार प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड, नानासाहेब काळे आणि आपलं चालक सतीश काटे, बाळासाहेब काळे, फरदीन शेख अशा पूर्ण चमूला मी मनापासून अभिनंदन करतो. आता 13 तारीखच्या घटनापासून आता पूर्ण हे लिगल प्रोसेस कंप्लीट होईपर्यंत यांनी पूर्णपणे फोकस करून या आरोपीच्या मागे लावून
ओपन सोर्स इंटेलिजन्स आणि आपला ह्युमन इंटेलिजन्स आणि तांत्रिक विश्लेषण अशा दोन्ही वापरून अतिशय सुंदर हे डिटेक्शन करून आणलेलं आहेत आणि आरोपी अटक करून सर्व मुद्देमाल जप्त केलेला आहे. त्याबद्दल पूर्ण चमूला मी अभिनंदन करतो. हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेणनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.